हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण लसावी मसावी या धड्याचं सेकंड लेक्चर बघत आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा, 42 आणि 98. बघा, 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? बघा, याला सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिले आपण काय करू, याचा लसावी आणि मसावी काढून बघूया. आता बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे, दोन संख्या दिलेल्या आहेत. एक आहे 42 आणि दुसरी संख्या आहे 98. ठीक आहे, 42 आणि 98 चा तुम्हाला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. याला काय करा, सर्वप्रथम 2 ने भाग द्या. बघा, 2 दुने 4, 2 1 2. 98 ला भाग द्या. बघा, 2 चौक 8, बाकी किती उरला 1, 2 9 18. आता बघा, 21 आणि 49 ला 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. मग काय करा, 3 ने भाग देऊन बघा. बघा, 3 1 3, 3 7 किती होणार, 21. त्यानंतर बघा, 9 आणि 4 किती होणार, 13. म्हणजे 49 ला 3 ने भाग जाणार नाही, म्हणून 49 जसाच्या तसा. त्यानंतर बघा, या संख्यांना 7 ने भाग जाईल. 7 ने द्या, 5 ने तर कुठं जाणार नाही. 7 1 7, 7 7 होणार 49. त्यानंतर बघा, शेवटी उरला 7, तर 7 ला 7 ने भाग द्या. 7 1 7. ठीक आहे, खाली 1 1 येईपर्यंत काय करायचं, भाग देत जायचा. आता लसावी, लसावी किती होणार बघा. लसावी येणार बघा 2 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 7. बघा, काय केलं आपण, 2 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 7, म्हणजेच काय झाला, लसावी. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे मसावी. आता बघा, मसावी म्हणजे अशी संख्या असते की जी सर्व संख्यांना भाग देते. 2 ने या दोन्ही संख्यांना भाग गेला. त्यानंतर 3 ने गेला का, नाही. 7 ने दोन्ही संख्यांना भाग गेला. या 7 ने गेला का, नाही. म्हणजेच या ठिकाणी 2 ने दोन्ही संख्यांना भाग गेला आणि 7 ने दोन्ही संख्यांना भाग गेला. म्हणजे मसावी किती येणार, 2 गुणिले 7, म्हणजे 7 दुने 14 येईल. पण आपल्याला पट विचारलेले आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही. आता बघा, इथं काय म्हणते की या दोन संख्याचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. मग बघा, आता मसावी किती काढला आपण, 2 गुणिले 7. मग बघा, 2 गुणिले 7 हा आला मसावी. या मसावीच्या किती पट, म्हणजे इथे घ्या x, लसावी आहे. मग लसावी किती येणार आपला, 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7. आता बघा, हा 2 गुणिले 7 इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात न्या. म्हणजे काय होणार, x बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7 छेद. बघा, तिकडचा गुणाकारात लागतो, 2 गुणिले 7 काय येणार खाली. बघा, 7 ला 7 काय झाला, कॅन्सल. 2 ला 2 सुद्धा काय झाला, कॅन्सल. बघा, उरलं काय, 7 त्रिक 21. म्हणून x ची किंमत किती आली, बघा, x ची किंमत किती आली, 21. म्हणजेच या ठिकाणी मसावीच्या 21 पट काय असणार, लसावी असणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, तुमचं 3 हे उत्तर असणार. आणखी बघा, याला सोडवण्याची आणखी एक सोपी पद्धत आहे, त्याच पद्धतीने आपण बघूया. आता बघा, आणखी एक पद्धत आहे याला सोडवायची. आता तुम्हाला काय करायचं आहे की 42 आणि 98 या संख्यांचं गुणोत्तर संक्षिप्त करायचं आहे, म्हणजे छोटं करायचं आहे. आता आपण काय करू, याला 7 ने भाग देऊ. बघा, 7 ने भाग देऊन बघा, 7 सकम किती होणार, 42. त्यानंतर बघा, 7 1 7, बाकी उरले 2. ठीक आहे, 7 चौक किती होणार, 28. परत 2 ने भाग द्यायला, 2 त्रिक 6 येणार आणि इथे किती होणार, 2 7 14. आणि या दोघांचा करायचा गुणाकार. या दोघांचा गुणाकार किती येणार, 21. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार की
लसावी जो आहे मसावीचे 21 पट आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही शॉर्टकट ट्रिकने सुद्धा काढू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 24 असून त्यांचा लसावी मसावीचा 6 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, मसावी दिलेला आहे. बघा काय दिलेलं आहे, मसावी. मसावी किती आहे, 24. आणि लसावी दिलेला आहे. लसावी काय म्हटलेला आहे, लसावी हा मसावीचा 6 पट आहे. म्हणजेच काय येणार, 24 गुणुले 6 पट आहे. तर त्यापैकी आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे. आता बघा आपण मागील लेक्चर मध्ये एक सूत्र बघितलं होतं. ते सूत्र आपण बघू. जे विद्यार्थी हे नवीन लेक्चर बघत असतील त्यांनी याआधी जे आहे फर्स्ट लेक्चर आपलं लसावी मसावीचं बघायचं आहे, त्यानंतरच त्यांनी सेकंड लेक्चर बघायचं आहे. तर बघा आपण मागच्या लेक्चर मध्ये एक सूत्र बघितलं होतं की जेव्हा आपण मसावी सोबत त्याच्या दोन अवयवांनी जेव्हा आपण गुणाकार करतो, म्हणजे XY ने जेव्हा गुणाकार करतो, तेव्हा आपल्याला काय भेटत असते, लसावी भेटत असतो. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे सूत्र. यानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणून बघा मसावी किती आहे, या सूत्रात आपण किमती टाकू. मसावी किती आहे आपला, 24. XY ची किंमत तुम्हाला माहिती आहे का, नाही माहित. आणि लसावी किती आहे, 24 म्हणजेच मसावीच्या 6 पट. ठीक आहे, आता बघा XY बरोबर काय होणार, 24 गुणुले 6 छेद येणार 24. 24 ला 24 काय झाला, कट झाला. XY बरोबर किती आले, 6. 6 ला कसं लिहू शकतो आपण, 1 गुणुले 6. त्यानंतर काय लिहू शकतो आपण, 2 गुणुले 3. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला काय म्हणते, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता बघा आपण जर 23 या ठिकाणी, आता हे जे आपण दोन अवयव घेतले म्हणजे हे XY च्या ज्या किमती घेतल्या आपण, तर ह्या XY च्या ज्या किमती आहे याला जेव्हा तुम्ही मसावीने गुणाकार करता तेव्हा तुम्हाला दोन संख्या मिळून जातात. पण आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे, म्हणजे एक तर आपल्याला 6 सोबत गुणाकार करावा लागेल, एक तर आपल्याला 3 सोबत गुणाकार करावा लागेल. पण बघा 24 ने जेव्हा आपण 6 सोबत गुणाकार करू, म्हणजे आपला जो गुणाकार आहे हा खूप जास्त मोठा होणार आहे. त्यासाठी आपण काय करू, 3 ने गुणाकार करू. म्हणून बघा आपल्याला मोठी संख्या काढायची आहे, म्हणजे 3 ला आपल्याला गुणाकार करायचा आहे कशाने, मसावीने. ठीक आहे, तर 24 त्रिक किती होणार, 72. हे तुमचं बरोबर उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावी 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती? सेम तेच सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. काय सूत्र तयार केलं होतं आपण, मसावी गुणुले XY बरोबर काय येणार, लसावी. मसावी तुम्हाला काढायचा आहे, त्याला काय करा तुम्ही, मसावीला आपण काय करू, M मानून टाकू. बघा त्याला मसावीला काय घेऊ आपण, M म्हणून घेऊ. आता बघा मसावी काढायचा आहे, त्याला काय करू आपण, M कन्सिडर करू. XY ची किंमत तुम्हाला दिलेली आहे, किती आहे, 3 गुणुले 5 बरोबर लसावी किती आहे, 105. आता बघा 5 त्रिक किती होणार, 15. M गुणुले 15 बरोबर किती होणार, 105. तर M बरोबर किती होणार, 105 छेद किती होणार, 15. तर M ची किंमत किती येणार, 15 7 105. म्हणजे M ची किंमत किती आली, 7 आली. म्हणजे मसावी किती असणार, 7 असणार. चला पुढे. चला, दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती? तेच सूत्र वापरायचं आहे. बघा मसावी गुणुले XY. ठीक आहे, आपल्याला X आणि Y ची किंमत दिलेली आहे, बरोबर काय येणार, लसावी. मग आता बघा मसावी किती आहे, 35 आहे बरोबर. आणि X ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला, 4. Y ची किंमत किती दिलेली आहे, 7 बरोबर. तुम्हाला काय भेटणार आहे आता, लसावी भेटणार आहे. मग आता याचा गुणाकार करूया आपण. बघा आता 35 आणि 4चा आधी गुणाकार करून घेऊ. बघा 4 पंच 20 अशी येणार, 0 हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 किती होणार, 15 गुणुले किती, 7
बरोबर काय येणार लसावी. पुन्हा याचा गुणाकार करा 7 0 0 येणार 7 5 35 5 हातचे येणार 3 7 1 7 7 आणि 3 किती होणार 10 म्हणजे 1050. इथं काहीतरी चुकलेलं आहे आपलं. ठीक आहे बघा 4 पंच 20 0 आला हातचे आले बघा 2 4 3 12 आणि 2 इथं 14 येणार आपले. कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे इथं. बघा 4 पंच 20 20 येणार बघा इथं 0 4 त्रिक 12 आणि 2 किती होणार 14 गुणिले काय होणार 7. बघा 14 7 किती होतात 98 आणि वरचा एक 0 म्हणजे लसावीची किंमत किती आली 980. चला पुढचा प्रश्न बघा 120 आणि 168 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. जसं आपण मागचं उदाहरण शॉर्ट ट्रिकने सोडवलं आपण त्याच पद्धतीने हे सोडूया. बघा 120 आणि 168. आता बघा याला काय करू आपण या दोघांना 4 ने भाग जाईल म्हणून आपण काय करू सुरुवातीला 4 ने भाग देऊ. बघा 4 त्रिक 12 त्यानंतर बघा 4 चौक 16 आणि 4 दुने 8. परत याला 6 न भाग द्या 6 पंच 30 6 7 42. आता याला कुठल्या संख्येने भाग जाणार नाही म्हणून याचा गुणाकार करा 5 7 किती होणार 35. 35 हे काय येणार तुमचं उत्तर म्हणजे 35 पट. चला पुढचा प्रश्न बघा 32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. सेम त्याच पद्धतीने करायचं तुम्हाला. बघा 32 आणि 23. आता 32 आणि 23 ह्या अशा संख्या आहेत की त्या संख्याला कोणत्या संख्येने पर्टिक्युलर भाग जाऊ शकत नाही म्हणून याचा काय करा तुम्ही गुणाकार करा. आता बघा याचा गुणाकार जर केला तर 3 दुने 6 म्हणजे एकक स्थानी 6 असणारा पर्याय कोणता आहे एकच आहे म्हणून काय येणार 736 तुमचं उत्तर येणार. पूर्ण सोडवण्याची आवश्यकता नाही. चला पुढचा प्रश्न बघा 108 आणि 144 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. बघा 108 आणि 144 दोन्ही 12च्या पाळ्यात येणाऱ्या संख्या आहे. बघा मग 12 9 किती होणार 108 इथे किती होणार 12 1 12 12 दुने 24. पुन्हा याला काय करू 3 ने भाग देऊ 3 त्रिक 9 3 चौक 12. आता याला कुठल्या संख्येने भाग जाणार नाही म्हणून याचा करा गुणाकार 4 त्रिक 12. ठीक आहे 12 पट हे तुमचं उत्तर असेल. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 17 असून त्यांचा लसावी मसावीच्या 15 पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. सेम आपलं सूत्र वापरायचं इथं कुठलं मसावी गुणुले XY बरोबर काय येणार लसावी. बघा आता मसावी तुम्हाला दिलेला आहे किती आहे मसावी 17 XY ची किंमत तुम्हाला काढायची आहे आणि लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती 15 पट आहे. बघा 17 ला 17 काय झाले कट झाले. आता काय राहिलं XY बरोबर 15. 15 ला आपण असे लिहू शकतो 1 गुणुले 15 त्यानंतर बघा 3 गुणुले 5. ठीक आहे तर आता आपल्याला काय म्हणते त्यापैकी मोठी संख्या म्हणजे एक तर 15 ला गुणाकार करा एक तर 5 ला गुणाकार करा. तर बघा आता या ठिकाणी जर आपण 17 ने 15 ला जर गुणाकार केला तो गुणाकार खूप मोठा येणार आहे त्यामुळे आपण 15 सोबत गुणाकार करणार नाही. तो गुणाकार आपल्याला कशासोबत करावा लागेल 5 सोबत करावा लागेल. म्हणून काय येणार बघा 5 गुणुले मसावी किती आहे 17 तर 17 5 किती होणार 85 म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न बघा काय प्रश्न दिलेला आहे. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 12 असून त्यांचा लसावी मसावीच्या 56 पट आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती. तर बघा तेच सूत्र वापरायचं आहे तुम्हाला कुठलं मसावी गुणुले XY बरोबर लसावी.
मसावी किती दिलेला आहे तुम्हाला 12. XY ची किंमत तुम्हाला काढायची आहे आणि लसावी हा मसावीच्या 56 पट आहे, म्हणून 12 ला 12 काय झाले कॅन्सल. XY ची किंमत किती आली 56. 56 ला आपण असं लिहू शकतो बघा कसं 7 गुणिले 8, 7 8 56. यापैकी आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे, म्हणून लहान संख्या काय येणार तुमची 7 गुणिले मसावीने गुणाकार करा 12, 12 7 किती होणार 84, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. 3 अंकी दोन संख्यांचा मसावी 18 असून त्यांचा लसावी मसावीच्या किती आहे 63 पट आहे. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा तेच सूत्र वापरायचं तुम्हाला. मसावी गुणिले XY बरोबर लसावी. मसावी आहे 18, XY ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि लसावी जो आहे हा मसावीच्या 63 पट आहे, म्हणून 18 ला 18 काय झाले कॅन्सल. XY ची किंमत किती आली 63. ठीक आहे, तर याला आपण असं लिहू शकतो 7 गुणिले 9, 7 9 किती होणार 63. आता बघा याच्यामधला फरक विचारलेला आहे तुम्हाला. फरक म्हणजे काय करा, आता या दोघांमधला फरक काढून घ्या. या दोघांमधला जो फरक आहे हा कितीचा आहे 2चा आहे. ठीक आहे, म्हणून या 2 ला काय करा मसावीने गुणाकार करा. मसावीने गुणाकार म्हणजे कितीने गुणाकार करावा लागेल आपल्याला 18 ने, म्हणून 18 दुने किती होणार 18 दुने 36. हे काय तुमचं बरोबर उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:7 असून त्यांचा लसावी 252 आहे, तर त्यांचा मसावी किती. सोपा प्रश्न आहे बघा. ते सूत्र वापरायचं आहे. मसावी गुणिले XY बरोबर काय येणार लसावी. XY ची किंमत तुम्हाला दिलेली आहे किती आहे 3:7, म्हणून मसावी काढायचा आहे. गुणिले किती येणार 3 गुणिले 7 बरोबर 252. मग मसावी बरोबर 252 छेद किती होणार 3 गुणिले 7. आता काय करा 3 ने भाग देऊ आपण. 3 1 3, 3 8 किती होणार 24, हातचे उरले 1, 3 चौक 12. 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 1 7 बाकी उरला 1, म्हणजे 7 दुने किती होणार 14. तर मसावी किती येणार तुमचा 12. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्या ह्या 5 12 या प्रमाणात असून त्यांचा लसावी किती आहे 900 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता बघा आधी काय करू आपण मसावी काढून घेऊ, त्यानंतर मोठी संख्या काढू. बघा सूत्र काय मसावी गुणिले XY बरोबर लसावी. मग बघा मसावी बघा इथे काय येणार मसावी गुणिले बघा मसावी गुणिले 5 गुणिले 12 बरोबर 900. तर मसावी बरोबर 900 छेद काय येणार 5 गुणिले 12. बघा आता काय करू आपण 5 ने भाग देऊ. 5 1 5, 5 1 5 बाकी किती उरले 4 झाले 40, 5 8 40. 180 ला 12 ने भाग देऊ. बघा 12 1 12, 12 1 12 बाकी उरले 6, 12 पंच किती होणार 60. तर आता इथं मसावी किती भेटला आपल्याला 15 भेटलेला आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे मोठी संख्या. आता संख्या आपल्या कोणत्या गुणोत्तरात आहेत 5 12. मोठी संख्या जर काढायची तुम्हाला साहजिकच आहे इथं 12 ने गुणाकार करावा लागेल, म्हणून बघा 12 ला आपल्याला कितीने गुणाकार करायचा आहे 15 ने, म्हणजेच 15 काय आहे तुमचं इथं मसावी आहे. करा मग गुणाकार. बघा 12 पंच 60 शून्य हात चाले 6, 12 1 12 12 6 किती होणार 18, म्हणजे 180 काय असणार तुमचं योग्य उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 प्रमाणात असून त्यांचा लसावी 216 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. बघा
आता इथं आपल्याला मसावीच काढायचं आहे. आधी मसावी गुणुले एक्स वाय बरोबर काय येणार, लसावी. आता मसावी गुणिले काय येणार बघा, 4 गुणुले 9 बरोबर लसावी किती आहे, 216. ठीक आहे, तर बघा मसावी बरोबर 216 छेद काय येणार, 4 गुणुले 9. आता काय करा, 4 ने भाग द्या. 4 एक 4, 4 ठीक आहे, 4 पंचे किती होणार, 20 आणि किती होणार, 4 चौक 16. त्यानंतर बघा 9 ने भाग द्या. 9 एक 9, 9 सक किती होणार, 54. म्हणजे मसावी बरोबर किती येणार, 6 येणार. आता आपल्याला काय म्हणते, दोन संख्यांची बेरीज. दोन संख्या आता कोणत्या पटीत आहेत तुमच्याकडे, 4 9 या पटीत आहे. यांची बेरीज करा. 9 4 किती होणार, किती होणार, यांची बेरीज किती होणार, 13. ठीक आहे, तर 13 यांची जी बेरीज आहे याला काय करा, मसावीने गुणाकार करा. मसावीने गुणाकार केला तर 13 सक किती होणार, 78. म्हणजे पर्याय क्रमांक 4. दोन संख्यांचे गुणोत्तर 6 11 असून त्यांचा लसावी 462 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. बघा मसावी काढून घेऊ आपण. मसावी गुणुले एक्स वाय बरोबर काय असते, लसावी. बघा मसावी गुणुले 6 गुणिले 11 बरोबर किती येणार, 462. याला 11 ने भाग देऊ. 11 एक 11, 11 चौक किती होणार, 44. बाकी किती उरले, 2. 11 दुने 22. आता 6 ने 42 ला भाग द्या. 6 एक 6, 6 7 किती होणार, 42. म्हणजेच मसावी किती आला, आता इथं 7 आला. आता काय विचारलेलं आहे, त्या संख्यांमधील फरक. संख्या कोणत्या पटीत आहेत, 6 11 या पटीत आहे. या दोघांचा जर फरक जर काढला तर याचा फरक कितीचा आहे, 5 चा फरक आहे. ठीक आहे, म्हणून हा फरक किती असणार, 5 गुणुले 7. म्हणजेच काय, कशासोबत गुणाकार केला आपण, मसावी सोबत. म्हणजे 7 5 किती येणार, 35 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्या ह्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी किती आहे, 9. तर त्या दोन संख्यांचा लसावी किती असेल. ठीक आहे, आता बघा दोन संख्या ह्या तुम्हाला या पटीत दिलेल्या आहेत आणि त्यांचा मसावी जो आहे हा तुम्हाला 9 दिले. आता बघा इथे x x कॉमन दिसते तुम्हाला. जसं बघा 3x आहे आणि 5x आहे. याच्यामध्ये x कॉमन दिसते, म्हणजे हा काय असतं, x बरोबर काय येणार, साहजिकच इथं 9 असणार. म्हणून आपण लसावी कसा काढत होतो, मसावी ला आपण काय करत होतो, xy ने गुणाकार करून लसावी काढत होतो. मग बघा मसावी किती आहे, 9. x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 5. म्हणजे 3 गुणुले 5 बरोबर काय येणार, लसावी. तर लसावी बरोबर काय येणार बघा, 5 त्रिक 15 आणि 15 9 किती होणार, 135. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्या 5x 8x असून त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या दोन संख्यांचा फरक किती आहे. आता साहजिकच आहे, इथं बघा x कॉमन आहे म्हणजे तो मसावी आहे. म्हणजे असं समजू की त्या संख्या ज्या आहेत ह्या 5 8 या प्रमाणात आहेत आणि यांचा फरक जर काढला तर फरक किती आहे, यांचा फरक 3 चा आहे. म्हणून याला काय करा, तुम्ही मसावीने गुणाकार करा. म्हणजेच किती होणार, 13 त्रिक 39. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या. आता बघा मला वाटतं इथं पर्याय चुकलेले आहेत. असू द्या, तरी आपण प्रश्न सोडूया. आता बघा इथं गुणोत्तर दिलेलं आहे किती आहे, 3:5. गुणोत्तर दिलेला आहे तुम्हाला किती, 3:5 आणि मसावी 15 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या म्हटलेल्या आहे, परंतु पर्यायात दोन संख्या दिलेल्या नाहीत, तरी आपण काढूया. आता बघा एक संख्या काढायची, याला काय करा, मसावीने गुणाकार करा. आणि दुसरी संख्या काढायची, त्याला मसावीने गुणाकार करा. बघा 15 त्रिक किती होणार, 45.
आणि 15 5 किती होणार 75. जर यांची बेरीज जर विचारली असेल तर नाही येणार. बघा ह्या पर्यायामध्ये हे दोन पर्याय पाहिजे होते 45 आणि 75. इथं पर्याय चुकलेले. ठीक आहे. मसावीने जर तुम्ही गुणोत्तराला जर गुणाकार केला तुम्हाला दोन संख्या मिळून जातात. एक संख्या मिळाली तुम्हाला 45 आणि दुसरी संख्या मिळाली 75. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्या 3 या प्रमाणात आहेत. त्या दोन संख्यांमधील फरक दिलेला आहे किती 18. तर त्यांचा लसावी किती. आता बघा दोन संख्या ह्या 3:5 प्रमाणात आहेत आणि फरक दिलेला आहे 18. म्हणजे बघा मी एका संख्येला 3x मानतो आणि दुसऱ्या संख्येला मी काय करतो 5x मानतो. आता या दोघींमधला जो फरक आहे हा फरक 5x मधून 3x गेले म्हणजे राहतील किती 2x एवढा फरक आहे. आणि हा फरक कितीच्या बरोबर आहे 18च्या बरोबर आहे. म्हणून x ची किंमत किती आली बघा 18/2. म्हणून x ची किंमत किती भेटली आपल्याला 9 भेटली. आता आपल्याला लसावी काढायचा आहे. मग आपण आपल्या सूत्रानुसार काढू शकतो की मसावी गुणुले xy बरोबर लसावी. मसावी किती भेटला तुम्हाला x म्हणजे काय हा मसावीच भेटलेला आहे इथं कॉमन जो आहे. ठीक आहे. तर मग मसावी किती आहे 9. x म्हणजे 3 y म्हणजे किती झाला 5. आता इथं तुम्ही लसावी काढू शकता. आता बघा 5 त्रिक 15 आणि 15 9 किती होणार 135. म्हणजे लसावी बरोबर किती येणार 135. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघूया. जर दोन संख्या अनुक्रमे 5x 7x असून त्यांच्यातील फरक हा 48 आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. सेम त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. एक संख्या 5x आहे दुसरी संख्या 7x आहे. हा x म्हणजे काय असणार मसावी. हा x म्हणजे काय असणार मसावी. यांच्यामधला फरक दिलेला आहे तुम्हाला. यांच्यामधला फरक जो आहे हा किती असणार 2x असणार. 7x मधून 5x गेले म्हणजे राहिले किती 2x. आणि हे 2x बरोबर आहे कशाच्या 48च्या म्हणजे दोन संख्यांमधील फरक. तर x बरोबर किती येणार बघा 48चे अर्धे करावे लागतील म्हणजे 48/2. तर x ची किंमत किती आली बघा 2 दूने 4 2 8. म्हणजेच हा काय भेटलेला आहे तुम्हाला मसावी भेटला. आता लसावी काढायचा आहे. मग सूत्र काय मसावी गुणुले xy बरोबर लसावी. मग मसावी किती भेटला तुम्हाला 24 गुणुले x ची किंमत किती आहे 5 आहे y ची किंमत किती आहे 7 बरोबर काय येणार लसावी. यांचा गुणाकार करूया आपण. बघा 24 5 किती होणार 120 आणि 12 7 84 म्हणजे 840 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 4. ठीक आहे. अशा पद्धतीने जे आहे आजचं लेक्चर संपलेलं आहे. जर तुम्हाला माझे लेक्चर आवडले असेल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना पर्यंत हे लेक्चर पोहोचले पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद.